मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत मैत्री ट्रॉफी 2026 मध्ये करतोय। या मॅच मध्ये काय घडलं जाईल, काय बिघडलं जाईल, वेळेवरती सामने कंप्लीट होतील यात मात्र काही शंका नाही, परंतु मायक्रोफोन वरती असतील आमचे अंकितजी मालुसरे। थँक्यू। धन्यवाद राहुल पाटील। मैत्री ट्रॉफी 2026 बल्लाळेश्वर आली आंबिवली यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण बघतोय सनी शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी गेली कित्येक दिवस ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांची धडपड आपल्याला पाहायला मिळते। आली आंबिवली ग्रामस्थांनी त्यांना दिलेली साथ आणि तदनंतर यशस्वी अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे। दुसरा सामना सुरू होतोय। मेन अंपायर अविनाश पारंगे सर यांचा इशारा येतोय की मॅचला होईल सुरुवात। पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज हरिओम राज मात्रे नॉन स्ट्रायकर यांना पहिला चेंडू खरं तर लेटकट खेळलाय, थडम्यांच्या दिशेने येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीने राज म्हात्रे स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करतोय। डीजे या स्पर्धेचं हे टायटल सॉन्ग होतं। ऋषी महाडिक नॉन स्ट्रायकर एंडला असेल, राज म्हात्रेला आपण स्ट्रायकर एंडला बघतो आणि पहिल्या चेंडूवरती त्यानं चौकार वसूल केलाय। आयोजन खरं तर खूप सुंदर आहे आणि त्याचबरोबरीने लाईव्हचं सुद्धा कौतुक त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अजय भाई राऊत यांच्या माध्यमातून ते या स्पर्धेला एन्जॉय करतात समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आणि त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्यांचंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। सनी मंडप डेकोरेटर्स हे नाव फार चांगलं टायमर लावलेले त्यामुळे वेळेला महत्व असेल याची दक्षता घ्या। सनी मंडप डेकोरेटर म्हटलं की फक्त मोपाड्यातच नव्हे वेल मिळेल ना तसा आपण उल्लेख करणार आहोत, पण इथे ऋषी महाडिकचा तडाखा कॉमेंट्री बॉक्सच्या वरतून येतोय हा षटकार। थँक्यू डीजे। तुमची एकजूट तुमचा एकत्रितपणा हे सर खरं मैत्रीचं प्रतीक आहे आणि आपण बघतो ही मैत्री ट्रॉफी आपल्या भेटीला आली आहे। षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 11 धावा आहेत त्या धावफलकावरती। सनी मंडप पोसरी टीम प्लीज प्लीज पोसरी टीम प्लीज कॉमेंट्री बॉक्स जवळ आहे त्यामुळे गेम तर चालूच आहे, सगळ्यांना समसमान संधी असेल, थोडीशी शांतता राखली तर खूप बरं होईल। कोऑपरेट करा, कॉमेंट्री बॉक्स जवळ आहे म्हणून मी हा उल्लेख करतोय। प्रत्येकाला वाटतो की आपला संघ जिंकला पाहिजे, चांगलं कार्य झालं पाहिजे, पण तुम्हाला मी विनंती करतो कलकलीची की थोडे शांत राहा। दोनही टीमला ती सूचना असेल। डॉट बॉल येतोय, धावफलक सिरावेल 12 या धावसंख्येवरती। सनी मंडप डेकोरेटरचे मालक भाई मंगेश शिंदे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, त्यांचंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय आणि त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं। हरिओम तयार आहे, आउटसाइड द ऑफ स्टंप, इथे ही लाईन लाजवाब गोलंदाजी, गुड कमबॅक, अचूक टप्पा आहे, वेगावरती नियंत्रण। अगोदरचे चेंडू वेगाने टाकले होते पण ते पुढ्यात टाकले होते, ते फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी। अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे आणि त्यामध्ये सफल ठरलाय तो गोलंदाज हरिओम। धावफलक सिरावेल 12 या धावसंख्येवरती, 12 धावा आहेत धावफलकावरती। डीजे आप्पा त्यांचंही आपण विशेष कौतुक केलं पाहिजे। खरं तर श्रीकांत म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला डीजेच्या माध्यमातून आपण त्यांना बघतोय। हा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हा झेल कॅरी केला जातोय आणि फलंदाज ऋषी महाडिक या ठिकाणी होतोय बाद। पहिला धक्का आहे तो कैलासवासी
विजय दीपक 11 पोसरी टीमला. वर्षी मी विलासदादा युवा प्रतिष्ठान परलीची टुर्नामेंट केली आणि त्यामध्ये ज्या फ्लड्स लाईट्स होत्या ना ते याच डेकोरेटरच्या होत्या आणि संपूर्ण पाली सुधागडनं मान्य केलं की अद्यापर्यंत इतका चांगला प्रकाश रात्रीमध्ये आम्हाला कोणीच दिला नव्हता आणि ते काम भाई मंगेश शिंदेनं त्या ठिकाणी जाऊन सुद्धा केलं होतं आणि आपण बघतोय की त्यांचं आगमन झालंय. आज सुद्धा त्यांची करामत आपल्याला रात्रीमध्ये पाहायला मिळेल आणि त्यांचे सुपूत सनी या स्पर्धेला लीड करतात. ही गर्वाची बाब आहे. खूप चांगली स्पर्धा आहे या मैदानावरती. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या बरोबरीने धावफलक सिरावेल ते 12 या धावसंख्येवरती. अजिंक्य राहुल आपण नेहमी म्हणतो सुरुवात करणं फार सोपं आहे. जसा षटकार चौकार आला ना पोसरी संघाच्या टाळ्यांचा कडकडाट थांबत नव्हता पण तदनंतर कमबॅक केला आणि इथे मात्र आता हवी होताना पाहायला मिळतो. हलोले या मॅच मध्ये कमबॅक करतोय तो बल्लालेश्वर आली आंबिवली. अजून एक चांगला चेंडू स्टॉप केलाय थांबवलंय फलंदाजाला. खरं तर राजमात्रानं चौकारानं खातं खुलं केलं होतं. एक चेंडूवरती 4 धावांची इनिंग सुरुवातीला आपण त्याची पाहिली पण अद्यापपर्यंत 4 चेंडू त्यानं फेस केलेत. वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळ करतो याचा अर्थ परतला या मॅच मध्ये. टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करत असताना बल्लाळेश्वर आली आंबिवली या संघ. दुसरं षटक सुरू आहे आणि धावफलक सिरावलंय ते 1-12 या धावसंख्येवरती. स्टियर केलंय गॅप मध्ये या चेंडूला ढकललंय. अंतर भरपूर कापायचंय. क्षेत्ररक्षकाला आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू निघाला आणि बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. खणखणीत चौकार. यानंतरची मॅच असेल अष्टविनायक मोहपाडा आणि त्यांच्या विरोधात अभि 11 जय हनुमान अक्कुलवाडी. अष्टविनायक मोहपाडा आणि त्यांच्या विरोधात असेल अभि 11 जय हनुमान अक्कुलवाडी. दोनही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी येऊन रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याची दक्षता घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. अक्कुलवाडी आणि मोहपाडा टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. वेगवान वेगवान चेंडू गती जास्त होती थांबवलंय राजमात्रेला. अजून एक डॉट बॉल येतोय. धावफलक सिरावेल 16 या धावसंख्येवरती. 16 धावा आहेत धावफलकावरती. खूप चांगलं आयोजन तितकं चांगलं नियोजन आपण या मैदानावरती बघतो आणि अचानकचं मैदान म्हटलं की प्रेक्षकांची संख्या सातत्यानं आपण बघत आलो आणि प्रेक्षकांनी या मैदानाला उचलून धरलंय. मग ती स्पर्धा डे नाईटची असू देत नाईटची असू देत डेची असू देत एक दिवसाची का असेनात पण त्या स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद असतो. इथे एक धाव मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 17 धावा आहेत त्या धावफलकावरती. 7 गुणलेखक एक प्रोफेशनल स्कोरर. मला वाटतं मागच्या वीकमध्ये काहीतरी ते उरण पागोट्याला होते. चेतन बोईर नडालचे आमचे सुपूत स्वतः अगदी क्वालिफाईड आहेत आणि खरं तर सुशिक्षित आहेत पण त्यांची जी कला आहे ना ते या ठिकाणी अवगत करतात. त्यांचंही विशेष आपण कौतुक केलं पाहिजे. दुसरं षटक सुरू आहे आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 1-17. एक फलंदाज बाद 17 धावा आहेत धावफलकावरती. सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत असेल. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जात आहे. पोसरे आणि त्यांच्या विरोधात बल्लाळेश्वर आली आंबिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. इथे स्ट्रोक ऑन द राईज खेळायचं होतं. फटका हवेत आहे. कॉलिंग नव्हतं पण अखेर हा झेल कॅरी केलाय. हा झेल टिपलाय आणि दुसरा धक्का दिला जातोय तो पोसरी टीमला. 2 षटकांचा खेळ त्या ठिकाणी समाप्त होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर
फिल्डिंग लावून घ्या लगेच. क्षेत्ररक्षण आपण लगेचच सजवून घ्यायचं आहे. मी अभि 11 जय हनुमान अक्कोलवाडी आणि अष्टविनायक मोहपाडा दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. जर का एखादा कर्णधार हजर नसेल तर अपोजिट कर्णधाराला टॉस विन दिला जाईल. त्याहीपेक्षा दोनही कर्णधार जर का नसतील ना तर षटकांची सुद्धा कपात होऊ शकते, कारण आयोजन कडक आहे, आयोजन कठोर आहे. आणि सनी शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी गेली कित्येक दिवसांनी त्यांनी आम्हाला सातत्यानं सांगितलंय की अंकित सर तुम्ही बरोबर 8:45 वाजता या ठिकाणी हजर राहा. आणि आपण बघतोय की त्यांचं हे आयोजन मनाला भावेल असं आहे. आणि आपण म्हणतो ना, जरी मी सनी शिंदेचं नाव घेत असलो तरी मी नेहमी म्हणतो जे गाव करील ते एकटा राव काय करील. या गावांनी त्यांना दिलेली साथ आहे. सगळेजण एकत्र आलं ना, एकत्र येणं हे सर खरं मैत्रीचं प्रतीक आहे. आणि आपण बघतो ही मैत्री ट्रॉफी 2026 आपल्या भेटीला आली आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज प्रथम शिंदे. आउटसाइड ऑफ स्टंप, जास्त बाहेर हा चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय की वाईड बॉल. अतिरिक्तच्या साह्याने एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 18. 18 धावा आहेत त्या धावफलकावरती. अक्कुलवाडी टीमचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. प्रथम पवार. अजून एक वाईड बॉल येतोय. 19 धावा आहेत धावफलकावरती. बल्लाळेश्वर आली आंबिवली आणि त्यांच्या विरोधात आपण बघतोय स्वर्गीय विजय दीपक 11 पोसरी. अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. हे सगळे युवा खेळाडू आहेत आणि या युवा खेळाडूंचा खेळ या गटामधून आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर 10चा गट आहे. 10 संघांचा समावेश या गटामध्ये आपण बघतोय आणि अशा वेळेला हायेस्ट स्कोर ला बाय असेल. इथे षटकार आलाय. या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 25. टॉस करण्यासाठी याबा अक्कुलवाडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत. अष्टविनायक मोपाडा टीमचे सुद्धा कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत. आणि दोन्ही कॅप्टनला विनंती करूया टॉस करण्यासाठी यावं. आणि टॉस करतील समीरजी गायकर. थँक्यू. वाईड बॉल येतोय. राहुल इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूयात, पण त्याहीपेक्षा मी म्हणेन आपल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत ना त्या आपण कंप्लीट करायचे आहेत टॉस होण्या अगोदर. या विशेष सूचना आहेत. स्पर्धेचे नियम आयोजकांकडून तुम्ही जाणून घ्या. बॅट्समनसाठी क्रॉसिंग लाईन आहे कंपल्सरी. चेसिंग कंपल्सरी. ड्रेसिंग 12व्या खेळाडू सहित. खराब खराब चेंडू. दिशा खराब आहे. दिशा खराब याचा अर्थ दशाही खराब आहे आणि ते पंचांचा नो बॉल असल्याचा इशारा. एक धाव अतिरिक्तच्या साह्याने वाढेल. पुढच्या चेंडूवरती फ्री हिट असेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या झाली आहे ती 27. 27 धावा आहेत धावफलकावरती. चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. हायेस्ट स्कोर सर्वोच्च धावसंख्या 10च्या गटामधून ज्या संघाची असेल पहिल्या फेरीच्या सामन्यात तो संघ पोहोचेल तिसऱ्या फेरीमध्ये. बाकी दुसऱ्या फेरीपर्यंत पोहोचतील जिंकणारे संघ. अजून एक वाईड बॉल येतोय. प्रथम शिंदेनं इथे मात्र खराब कामगिरी केली, कारण खराब सुरुवातीनंतर सावरलं होतं गोलंदाज हरिओमनं. शिवानं खूप चांगली कामगिरी साकारली, पण प्रथम शिंदे तिसऱ्या षटकात कर्दन काळ ठरतोय खरं तर आळी आंबिवली टीमसाठी. अद्यापपर्यंत त्यानं तसं पाहायला गेलं तर 6 चेंडू फेकलेत, पण त्यामध्ये एकच फेर आहे. ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगला चेंडूने वाटचाल केली. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 29 धावा आहेत त्या धावफलकावर. नक्कीच 29 धावा धावफलकावरती आहेत, परंतु पोसरी टीमच्या खेळाडूने जर बॅक टू बॅक 3 षटकार चौकार मारले तर विजय 11 या टीमसाठी 500 रुपयाचं पारितोषिक अविनाश दुरव यांच्याकडून आहेत. अविनाश दुरव आज मला वाटतं राहुल 24 जानेवारी आहे. 26 ते देसाईला जातील. मोपाडा टीमने टॉस जिंकला. अष्टविनायक क्रिकेट टीम मोपाडा टीमने टॉस जिंकलाय. का निर्णय असेल तो प्रतिस्पर्धी अक्कलवाडी संघाला कलबा. थँक्यू. ओव्हर टू अंकित. 29 धावा आहेत धावफलकावरती. 2 विकेट त्या ठिकाणी गमावल्यात पोसरी टीमनं. प्रथम तयार आहे. प्रथमचा हा चेंडू हाफ ट्रॅकर होता
आडव्या बॅटना फटका खेचण्याचा प्रयत्न पण संपर्कच झाला नाही. सरळ चेंडू विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. धावफलक सिरावेल 29 या धावसंख्येवरती. 29 धावा आहेत. स्पर्धेचे नियम बघता राहुल मी असंच म्हणेन की तुमच्याकडे 11 बॅट असण्यापेक्षा तुमचे जे सेफ्टी गार्ड आहे ना ते जास्त असणं गरजेचं आहे. कारण कोणत्या फलंदाजाला कधी प्रमोट करायचं इथे कसरत आहे. तुम्हाला क्रॉसिंग लाईन आहे, तुम्हाला वेलही वाचवायचं आहे, आयोजकांना सहकार्य करायचं आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे त्या वस्तू असणं फार गरजेचं आहे आणि ते खूप चांगलं आयोजन आपण बघतोय. चेंडूची फेकी थेट यष्टी रक्षकाकडे होत असताना एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 2 बाद 30. 2 फलंदाज बाद 30 धावा आहेत धावफलकावरती. पहिला सामना भीमशक्ती खाणे आंबिवली या संघाला परास्त केलं. युवराज 11 गावदेवी वयाल या टीमनं प्रमोद खाने या टीमचे पुरस्कर्ते आहेत आणि महेश म्हात्रेनं त्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच हा किताब पटकावलाय. इथे हा चेंडू खराब झेल तर झाला होता पण पंचांचा नो चेंडू असल्याचा इशारा. धावचित फलंदाज बाद होऊ शकतात या चेंडूवरती आणि बाद होतोय राज म्हात्रे. एक धाव जरूर मिळेल. 3 बाद 31. या धावसंख्येवरती धावचित झाला तो फलंदाज राज म्हात्रे. गोलंदाज बाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे कारण 2 बिमरचे चेंडू त्यानं टाकले आणि आपण बघतो आता बदली गोलंदाजाचा वापर त्या ठिकाणी करावा लागेल. स्वप्नील पवार आलाय गोलंदाजीला. बॅटिंगसाठी अक्षय कांबळे बॅटिंगसाठी दाखल होतोय. फ्री हिटचा चेंडू असेल. अष्टविनायक मोहपाडा टीमचे कर्णधार आपण आयोजकांकडे संपर्क करावा. हा फटका हवेत आहे. फ्री हिटचा चेंडू. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होतील आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावा संख्या होते 33. तिसरं षटक सुरू आहे. 2 षटकानंतर 17 धावा होत्या पण इथे मात्र हे षटक महाग राहिलं. प्रथमनं खराब कामगिरी केली प्रथम शिंदेनं आणि आता बदली गोलंदाजाचा वापर मात्र करतोय तो आली आंबिवली संघ. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? प्रयत्न सुरू आहेत. चेंडूवरती नजर होती, पोहोचले होते पण झेल ड्रॉप झाला आणि अशा वेळेला एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीमध्ये. या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 35 धावा आहेत त्या धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना 3 बाद 35 अशा स्थितीमध्ये स्वतःला बघतोय कैलासवासी विजय दीपक 11 पोसरी. पाणीऱ्या मैदानावरती डीजे. नाहीत आणि त्यांनी सांगितलं की माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की अक्कलवाडीच्या यंगस्टारला मोपाड्याच्या मैदानावरती माझ्या नावानं खेळवायचं आहे आणि तो प्रयत्न आज त्यांचा सफल होईल. पण त्यांचा खेळ कसा होतोय हे बघणं तितकंच औत्सुकतेचं ठरणार आहे. पण त्याहीपेक्षा या मॅच मध्ये काय घडतंय. दुसऱ्या बाजूला अष्टविनायक मोपाडा नुकताच कासपची स्पर्धा त्यानं गाजवली.
स्वर्गीय नंदू प्रतीक 11 कराडे बुद्रुकची ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेत त्यांनी 1 क्रमांक पटकावला होता आणि आपण बघतोय की अष्टविनायक मोपाडा संघ चांगल्या टच मध्ये. अशा वेळेला एक चांगली लढत यानंतर पाहायला मिळेल. पण या दरम्यान आदरणीय अजितदादा भोईर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना आमची विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. अजितदादा भोईर अर्थातच शंकर या नावानं सगळेजण त्यांना ओळखतात आणि त्यांना आपण विनंती करूयात की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. गरंगळत आलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचलेत. जोपर्यंत चेंडूला अडवणार, उचलणार, फेकणार तोपर्यंत मिळते 1 धाव आणि 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 36. 36 धावा आहेत धाव फलकावरती. हळूहळू ही स्पर्धा जशी पुढे जाईल ना तसं खऱ्या अर्थानं आपण बघतोय की चांगल्या संख्येने प्रेक्षकांची आपल्याला गर्दी या मैदानावरती पाहायला मिळेल. विशेषतः आता विकेंडला सुरुवात झाली. आज शनिवारचा दिवस, उद्या रविवार, सोमवारी 26 जानेवारी, याचा अर्थ लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतात 2-3 दिवस आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षक चांगल्या संख्येने पाहायला मिळतील. हा फटका फसलाय पण अगदी सेफली लँड होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू मागे धावणार, स्टॉप करणार, चेंडूला उचलणार, फेकणार तोपर्यंत दुहेरीला परिवर्तित केलं जाते तिहेरीमध्ये आणि या तिहेरीच्या बरोबरीने एकूण धावसंख्या होते धाव फलकावरती 39. इथे फटका फसलाय. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. धावफलक सिरावेल 39 या धावसंख्येवरती. इथे हा चेंडू पडल्यानंतर एस्टँच्यावरून सरळ विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 39 या धावसंख्येवरती. सुजित राय यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय. त्यांनाही विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आमचे उमेश पांचाल या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही स्वागत असेल. काल चांगला खेळ त्यांनी केला पण शेवटच्या मॅचमध्ये त्यांना परास्त व्हावं लागलं. अखेर पुढे पोहोचला तो चॅम्पियन तुपगाव. इथे मात्र आपण बघतोय ते या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी आले. त्यांचंही स्वागत असेल. 40 धावा आहेत. 4-40 अशी स्थिती आहे. तिसरं षटक जर का वगळलं ना तर या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली राहिली आहे. ती बल्लाळेश्वर आली आंबिवली या टीमकडून आणि इथे चांगल्या सुरुवातीनंतर धावा आता कमी पाहायला मिळतात पोसरी टीमच्या धावफलकावरती. वेगवान चेंडू. इथे मात्र 1 धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न असफल ठरेल. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त होते आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झाले 41. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये धावा बनवायच्यात. 42 या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील. नेमकं काय घडेल दुसऱ्या सत्रामध्ये हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील अजिंक्य राहुल पाटील सर. त्या अगोदर मी वरद विनायक आसरेवाडी आणि राजे वाकरोल दोनही टीमला विनंती करतोय की आपण रिपोर्टिंग करायची आहे.
तुमचं आणि पाहुण्यांचं मी स्वतः अजिंक्य भाऊड आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. ऑफिशियल पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अविनाश पारंगे सर असतील, अरुणजी पारंगे सर असतील, तदनंतर नरेशजी म्हात्रे सर, आमचे स्कोरर मित्र चेतन भोईर असतील, त्यांचं देखील करतोय मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावरती जे जे मान्यवर बसले त्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला आर्थिक स्वरूपात, वस्तुरूपी स्वरूपात या स्पर्धेला जी जी मदत केली आहे त्या सर्व गोडगुणी दात्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. संतोषभाई पांगत यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला या स्पर्धेमध्ये ज्यांनी दिल्यात. तदनंतर केदारजी भोईर यांच्या माध्यमातून फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि सिरीजच्या ट्रॉफीज आम्हाला या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. तदनंतर अनिलदादा चव्हाण यांच्या माध्यमातून जी मॅन ऑफ द सिरीजची सायकल आहे ती त्यांनी दिलेली आहे. तदनंतर आपण पाहतोय संदेश जाधव यांच्या माध्यमातून एक कूलर या ठिकाणी देण्यात आलाय जो फलंदाजासाठी असेल. तदनंतर उद्देश देशमुख यांच्या माध्यमातून 2 कूलर आपल्याला या ठिकाणी देण्यात आले आहेत गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकसाठी. तदनंतर आपण पाहतोय सूरज शिंदे यांच्या माध्यमातून सामनावीरच्या ट्रॉफीज, अजित रॉय, सागर जावरे आणि प्रतीक इरवाळे यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह. या सर्व गोडगुणी दात्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. तदनंतर आपण पाहतोय विकास जगताप यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय सन्मान चिन्ह आम्हाला या ठिकाणी देण्यात आले आहेत. या सर्व गोडगुणी दात्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करीत आहोत. चला मॅच कडे आपण बोलतोय. पहिली मॅच जिंकली ती गावदेवी वयाल या टीमनं आणि आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. बल्लालेश्वर अली आंबिवले आणि त्यांच्या विरोधात कैलासवासी विजय दीपक 11 पोसरी या 2 संघादरम्यान पहिलं सत्र संपवलं. बॅटिंग करत असताना विजय दीपक 11 पोसरी टीमनं धाबा जमवल्या. पहिल्या सत्रामध्ये 41 आणि 42 धावसंख्येचा पाठलाग करायचंय तो बल्लालेश्वर आली आंबिवली टीमला. नशिबाची साथ आणि जबरदस्त झेल, महत्वाची विकेट, पहिला मोठा आदरा मिळेल. बॅटिंग करत असताना धावसंख्येचा पाठलाग करत असताना बल्लालेश्वर आली आंबिवली टीम. पहिली महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. फलंदाज हरिओम त्या ठिकाणी बाद झाला आणि आता नवीन फलंदाज रितेश सुर्वे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खूप चांगली गीतं आपण या ठिकाणी श्रीकांत डीजे यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ऐकतोय. सेन्सिबल क्रिकेट, धाव घ्यायची की नाही या दुधा मनस्थितीमध्ये होते, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धाव फलकाचा श्री गणेशा पहिली धाव फलकावरती लागली जाते. 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नवीन येणाऱ्या प्रेक्षकांसाठी बल्लालेश्वर अली आंबिवली आणि त्यांच्या विरोधात कैलासवासी विजय दीपक 11 पोसरी या 2 संघादरम्यान चालू असणारी लढत. पहिलं सत्र संपवलं ते पोसरी टीमनं. बॅटिंग करत असताना अली आंबिवली संघाला आता जमवायचे आहेत. 24 चेंडूमध्ये 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिली विकेट गमावली. हरिओम त्या ठिकाणी बाद झाला आणि जसा नवीन फलंदाज रितेश सुर्वे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्यानं टॅपिंग क्रिकेट त्या ठिकाणी सिंगलला प्राधान्य दिलं. स्वतःचा बचाव करत आपण पाहतोय ती सिंगल धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. धोक्याची धाव होती परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळाली जाते आणि या सिंगलच्या मदतीनं पहिली धाव फलकावरती 41 धावसंख्येच्या अजूनही विजयासाठी गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज आदित्य चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच आणखी अजिंक्य या ठिकाणी अयवा कॅचचा सुद्धा उल्लेख होणं फार गरजेचं आहे. अयवा कॅच साठी पारितोषिक लावलंय 100 रुपयाचं आयोजकांच्या माध्यमातून दिलं जाईल आणि सन्मान्य पाहुण्यांचा शुभागमन या ठिकाणी होत आहे. पण शंकरभाई भोईर अर्थात अजित भोईर यांचं शुभागमन आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यांना आयोजकांना विनंती की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे ज्यांनीच बऱ्याच वेळी
युवकांना चांगलं मार्गदर्शन आणि या आली आंबिवलीकरांच्या मैत्री ट्रॉफीसाठी सुद्धा चांगला हातभार या स्पर्धेसाठी लागला. त्यानंतर भास्करजी डुकरे एक जबरदस्त आयोजक, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही स्पर्धा कव्हर करत आलो. ते सुद्धा एक चांगलं व्यक्तिमत्व आहेत. भास्करजी डुकरे साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जात आहे. मोस्ट वेलकम. त्यानंतर कॉम्बॅक्समध्ये आम्ही वळतोय आमचे अजिंक्य भाऊ. थँक्यू. थँक्यू. अतिथी देव भव. ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. ही शिकवण, मान्यवरांचा आदर सत्कार आणि आदर सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. 150 वर्ष राज्य केलं इंग्रजांनी या भारत देशावरती. ते संपत्ती नेऊ शकले, परंतु त्यांना संस्कृती नेता आली नाही आणि त्या संस्कृतीला जपणार आहे हा भारत देश. मान्यवरांचा आदर सत्कार आणि आदर सन्मान आपण या ठिकाणी करतोय. जे जे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती येतील त्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1-2 अशी स्थिती आहे. शेवटच्या आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची गरज. या दरम्यान अभि 11 टीमचे पुरस्कर्ते वासुदेव जाधव आणि त्यांच्या समवेत राजा गडगे यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आणि दोनही मान्यवरांना विनंती असेल की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. हा, आपण या ठिकाणी पाहतोय की पारितोषिकं लावली जात आहेत. चिराग बोहीर यांच्याकडून पारितोषिक लावण्यात येत आहे. फलंदाज रितेश सुर्वेसाठी एक षटकार जर त्यांच्या बॅटमधून आला तर 200, लगातारचे 3 आले तर 1000 पारितोषिकं लावली जात आहेत. प्रोत्साहित केलं जात आहे खेळाडूंना. वासुदेव जाधव यांचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे. राजा गडगे त्यांच्या समवेत आहेत आणि त्यांना आपण विनंती करूयात की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष असं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. अजिंक्य मॅच बनेल. 18 मध्ये 40चा पाठलाग करायचंय. एखादा फलंदाज जर का खेळपट्टीवरती स्थिरावला ना तर मॅच बनू शकते. ती बल्लाळेश्वर आली आंबिवली टीमसाठी. हा, असं म्हटलं जाताना ज्यावेळी धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो त्यावेळी तुमचं कॅल्क्युलेशन फार महत्वाचं आहे आणि त्याच कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने जर मैदानाच्या आतमध्ये आक्रमण सातत्यपूर्वक ठेवलं, 1-2 चेंडूवरती सिंगल डबलचा शोध घेतला तर या मॅच मध्ये धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल. ते बल्लाळेश्वर आली आंबिवली टीमला. या दरम्यान विशाल जाधव यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनाही आपण विनंती करूयात की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. बॉल तयार. फटका यावेळेस चांगला दमदार स्ट्रोक, परंतु फटका फसला. त्या ठिकाणी एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं, ताकद आजमावली नव्हती आणि तदनंतर आपण पाहतोय महत्वाची विकेट या ठिकाणी फलंदाज स्वप्नील पवार या चेंडूवरती होतोय बाद. त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. मोस्ट वेलकम असेल या स्पर्धेमध्ये. त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रत्येक मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. कोणत्याही क्षेत्रातील मी तर म्हणेन पाहुणा या ठिकाणी आलेत, त्यांचा सर्वांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. संस्कृतीला जपत, भारतीय संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. नवीन फलंदाज शिवा राठोड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्लोवर टाकलं होतं, गती काढून घेतली होती आणि तदनंतर आपण पाहतो चेंडूला पिक करणं थोडंसं कठीण झालं. डॉट बॉल येईल, धावफलक स्थिरावेल. 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 6 धावा आहेत त्या धावफलकावरती. थोडंसं नाजूक परिस्थितीमध्ये सध्याच्या घडीला बल्लाळेश्वर आली आंबिवली हा संघ. मॅच मध्ये मजा येईल असा अंकितने उल्लेख केला, परंतु मोठे फटके आले पाहिजेत. शिवा राठोड एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या बॅट मधून जर धावा आल्या तर धावसंख्येचा पाठलाग करणं सोपं, परंतु तीच महत्वाची विकेट या ठिकाणी गोलंदाज भाविक
धावा आहेत त्या धावफलकावरती 42 धावा माफक होत्या, पण अशा विकेट जर का गमावल्या ना तर माफक आव्हान कठीण व्हायला वेळ लागणार नाहीये. नक्कीच आपण पाहतो की धावसंख्येचा पाठलाग करणं सोपं होतं. सुरुवातीपासून जर धावांचा शोध तुम्ही घेतला असता तर आक्रमण झालं असतं तर मॅच मध्ये मजा आली असती. असं म्हटलं जातं ना, तुमचा पहिला प्रभाव हा तुमचा शेवटचा प्रभाव आहे. आणि पहिलीच क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं अटॅकिंग इज बेस्ट डिफेन्स. आक्रमकता तुम्हाला विजयाचे द्वार खुले करून दिले आणि तोच दमदार स्ट्रोक येतोय क्षेत्ररक्षकाकडून. चुकी 1 टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय मैत्री चषकातील हा दर्जेदार चौकार. चौकाराच्या बरोबरीने एकूण धावफलक पोहोचले 10 या धावसंख्येवरती. अद्यापही 32ची गरज आहे. अजिंक्य आपण फार चांगला उल्लेख केला आणि आपण नेहमी म्हणतो की संकटात आक्रमण हा तुमचा बचाव आहे. जोपर्यंत तुम्हाला जिंकायचंय ना, शत्रूशी 2 हात करावेच लागतात. कितीही मोठं संकट असू देत, आक्रमण तुमच्याकडून होणं फार गरजेचं असतं आणि ते जर का झालं तर या धावाही चेस होतील आली आंबिवली टीम कडून. नक्कीच त्या धावा देखील चेस होतील, परंतु गोलंदाजी देखील तितक्याच चांगल्या दर्जेची. स्लोवर गती परिवर्तन केलं आणि त्यानंतर आपण पाहतोय की चेंज ऑफ पेचचा हा चेंडू थोडासा मित्र म्हणेन महागात पडेल बल्लालेश्वर आली आंबिवली टीमला. अजिंक्य खरं तर मनसुबा खूप चांगला होता. आतमध्ये येणारा चेंडू फलंदाजानं पिक केला होता, रिव्हर्स अटेंड करायचा होता पण संपर्कात झाला नाही आणि तिथे फसला हा फटका. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 3-10 अशी स्थिती आहे. शेवटच्या आता 12 चेंडू बाकी आहेत आणि 16 धावांच्या सरासरीनं 32ची गरज. या मैदानावरती 2 षटकामध्ये मित्र म्हणेन 16.00च्या सरासरीने धावणं जास्त अवघड नसेल. ऑन साईट मध्ये जर तुम्ही आक्रमण केलं तर चेंडू लिहिल्या सीमारेषा पलीकडे जातोय. वासुदेव जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. अंकितजी मालुसरे यांच्या कॉमेंट्रीसाठी त्यांचं देखील मनपूर्वक आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. अजिंक्य लगातार 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज मंगेश शिंदे यांच्याकडून हे कॅश प्राइज दिलं जाईल. धन्यवाद वासुदेव जाधव साहेब. मी या अगोदर उल्लेख केला की भरपूर संघ त्यांनी पुरस्कृत केलेत. आज अक्कलवाडीच्या यंगस्टारवरती विश्वास त्यांनी दाखवलाय, पण कामगिरी कशी होते हे बघणंही फार गरजेचं आणि त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे. जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल ना, नक्कीच मी त्यांचा जो प्रवास राहिला ॲज अ पुरस्कर्ते म्हणून तो तुमच्या समोर जाहीर करेन. पण या मॅचमध्ये लक्ष केंद्रित करणं फार महत्त्वाचं आहे. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि धावा बनवायचे आहेत त्या मात्र 32. शेवटचे 12 चेंडू 32 धावा संख्येची गरज. 32 धावा 12 चेंडू हे समीकरण येऊन टेपलं. आता देव हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. हे षटक फार निर्णायकारक आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइट मध्ये फटका कन्वर्ट केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा त्या ठिकाणी चांगला संपर्क नाही आणि 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केले जातात. 2 धाबेच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 11 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. अजिंक्य खेळपट्टीचं स्वरूप जर पाहिलं तर खेळपट्टी पाट आहे. सहज चेंडू बॅटवरती येतोय पण फुटवर्क होत नाहीये, प्रॉपर टायमिंग जुलवता येत नाही आणि म्हणून तर मोठे फटके अद्यापर्यंत बघायला मिळत नाहीयेत या खेळपट्टीमधून. गोलंदाजांना फायदा होतोय. आणि पुन्हा एकदा हा दमदार स्ट्रोक डोपे टेकत अगदी पॅडल स्वीपचा लगावलाय. हा दर्जेदार स्ट्रोक सीमारेषा पलीकडे डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत मारलेला हा षटकार. अंदाजानं इक्वेशन आता बदललंय. अजून 1-2 मोठे फटके मॅच मध्ये अगदी समप्रमाणता निर्माण करतील. शेवटचे 10 चेंडू बाकी आहेत आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 24. हा शेवटचे निर्णयकारक 10 चेंडू आणि आता 24 धावसंख्येची विजयासाठी अजूनही गरज आहे, परंतु मोठे फटके येतील का? हे षटक सुरुवातीलाच आपण उल्लेख केलं फार महत्वपूर्ण असेल आणि याच षटकामध्ये आक्रमणाला सुरुवात केली. फलंदाज रितेश सुर्वेच्या बॅट मधून येतात लगातारचे 2. जर तिसरा आला ना तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तिसरा आला तर 2000 आहेत मंगेश शिंदे यांच्याकडून आणि केदार दादा भोईर यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज या 2 षटकारासाठी देण्यात येतील. रितेश सुर्वेला आणि का देऊ नये, त्यांच्या ही मी तर म्हणेन त्यांच्या आयोजनाची स्पर्धा आहे.
त्यांच्या गावाची ही स्पर्धा, त्यांच्या गावचा संघ मैदानावरती खेळ करतोय. संघ अडचणीत होता पण आपला कानमंत्र कुठेतरी त्या फलंदाजानं ऐकला. चेंडूच्या लाईनमध्ये ते येत आहेत, चेंडूची प्रतीक्षा करतायत, प्रॉपर टायमिंग, चांगला फुटवर्क आणि चांगला नेटवर्क दाखवत या ठिकाणी हवाई सफरचे 2 षटकार आलेत. आता मॅचमध्ये समप्रमाणता आले, मॅच बॅलन्स झाले. या सामन्यात काय घडेल याची बिलकुल शाश्वती नाहीये, कारण शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत आणि धावा बनवायचे आहेत ते मात्र 18. हा शेवटचे निर्णायकारक आता 9 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. 2 षटकार जरूर ठोकलेत फलंदाज रितेश या फलंदाजानं, परंतु इथून देखील कमबॅक करू शकेल पोसरी संघ या मॅच मध्ये. 42चा पाठलाग करायचा समीर शिंदे यांच्याकडून 200चं कॅश प्राइज आले रितेश सुर्वेला. 9 मध्ये 18 बाकी आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये, ऑन साइड क्षेत्र निवडलंय. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये वारंवार रितेश फटकेबाजी करतो, त्याच्या बॅटमधून धावा देखील येत असताना आपण पाहिल्या. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 8 आणि विजयासाठी गरज आहे ती 17 धावसंख्येची. अजिंक्य, कधी कधी आपण म्हणतो ना, जर तुमच्याकडे संकट असेल, परिस्थिती खराब असेल तर तुम्हाला तुमचे देव पाण्यात ठेवावे लागतात. पण इथे हा जो देव आहे ना पोसरी टीमचा, तो धावून आलाय आले आंबिवलीसाठी, कारण त्याचाही षटक महाग राहिलाय. अद्यापर्यंत 4 चेंडू त्याने फेकलेत, ज्यामध्ये 1 सिंगल, 1 डबल आणि 2 षटकारांचा मार त्याला बसलेला आहे. 8 मध्ये 17. थँक्यू. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय की ऑन साइड परंतु समोरच्या दिशेमध्ये देखील बराचसा अंतर, मी तर म्हणेन त्या ठिकाणी गॅप आहे. ती गॅप दिसूच लागली नाही खऱ्या अर्थानं फलंदाजांना, आणि ज्या दिशेमध्ये तुम्ही फटकेबाजी करताना त्याच्या विरोधात टाकलेला हा चेंडू होता. डॉट बॉल येईल, धावफलक स्थिरावेल, ते एकूणच 25 या धावसंख्येवरती आणि फलंदाज देखील बाद होईल तो अनिल. शेवटचे आता 7 चेंडू बाकी आहेत, 25 धावा आहेत धावफलकावरती, 17 धावसंख्येची गरज. बॅट्समन रेडी ठेवायचे आहेत, भलेही तुमची स्पर्धा असेल पण बॅट्समन रेडी ठेवा. जी बॅटिंगसाठी लाईन आखण्यात आलेली आहे ती क्रॉसिंग होणं फार गरजेचे. 7 मध्ये 17ची आवश्यकता राहिले. धावांचा पाठलाग करताना अजिंक्य 1-2 मोठे फटके आले म्हणजे तुम्ही अगदी हुरपालून नाही गेलं पाहिजे, तुम्ही आनंदात नाही गेलं पाहिजे, कारण कॅल्क्युलेट बॅटिंग तुम्हाला करावी लागते. डॉटपेक्षा सिंगल डबल सुद्धा भरपूर मॅटर करतात आणि हे ते काम चुकलं या 2-3 चेंडूवरती, आणि कुठेतरी आपण बघतोय की अंतर पुन्हा एकदा वाढलंय आली आंबिवली टीमला. बॉल तयार. पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच रिझन मध्ये फटका खेचायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क त्या ठिकाणी झाला नाही. अंकित, 42 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा होता बल्लालेश्वर आली आंबिवली टीमला. मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये केवळ 2च धावा खर्च केल्या आदित्य या गोलंदाजानं, आणि तिथून आपण पाहतो ना की धावसंख्येचा पाठलाग करणं थोडंसं अवघड बनलं होतं. परंतु पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलं ते रितेश सुर्वे या फलंदाजानं, परंतु तो देखील आता या शेवटच्या चेंडूवरती डॉट बॉल खेळतोय. धावफलक स्थिरावेल, ते एकूणच 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 25 या धावसंख्येवरती शेवटचे 6 चेंडू आणि आता 17 धावसंख्येची. पाणी नाही मैदानावरती, आपण जाऊयात डीजे कडे. मागाशी शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत, 17 धावसंख्येची गरज. अजिंक्य, शेवटच्या चेंडूवरती फलंदाजानं संधी गमावली. इतका चेंडू खराब होताना फक्त टायमिंग गरजेचं होतं, पण ते टायमिंग जमवताच आलं नाही, आणि तिथून कुठेतरी हे अंतर आता वाढलंय ते बल्लालेश्वर आली आंबिवली टीमसाठी. शेवटचे 6 चेंडू, 17ची आवश्यकता. सामना मात्र अजूनही संपलेला नाहीये. या मॅच मध्ये काय घडेल याची बिलकुल शाश्वती नाही, आणि आपण बघतोय की जसा सामना हवाय ना प्रेक्षकांना, दोन्ही संघ जवळचे आहेत. तसं पाहायला गेलं तर त्यांच्या मधोमध मोपाड आहे, एका बाजूला आली आंबिवली, पलीकडच्या बाजूला पोसरी. पण मोपाड्याचं वर्चस्व राखण्यासाठी दोनही संघ आता प्रयत्न करतायत या अचानकच्या भव्य दिव्य मैदानावरती. शेवटचे आता 6 चेंडू बाकी आणि 17ची गरज आहे. 6 चेंडू, 17 धावसंख्येची गरज. यानंतर मोपाडा टीम, काय निर्णय आपला राजेश? फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते अभि 11 जय हनुमान अक्कलवाडी टीमला. प्रथम पवार आणि त्यांचा स्क्वॉड आपल्याला त्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला नुकताच ज्यांनी कराडे बुद्रुकची स्पर्धा आपल्या नावावरती केली तो अष्टविनायक मोपाडा संघ. एक चांगली लढत पाहायला मिळेल, पण हा सामनाही तेवढ्या ताकदीचा होतोय.
शेवटचे 6 चेंडू 17ची गरज. गोलंदाजीला येतोय तो गोलंदाज सूरज. 6 मध्ये 17 फटका फसलाय आणि इथे आता खतरा निर्माण होतोय. विकेट गमावली जाते. चांगला फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडलाच उभा राहील. याचा अर्थ या मॅच मध्ये आता संधी आहे ती जास्त प्रमाणात कैलासवासी विजय दीपक 11 पोसरी टीमला. नवीन फलंदाज प्रसाद मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी दाखल होतोय. चेतन शिंदे यांच्याकडून 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल फलंदाजाला आणि मंगेश शिंदे यांच्याकडून 2000. 5 मध्ये 17 धावसंख्येची गरज. आज शेवटचे निर्णायक आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक गावातील मित्र म्हणून पाठीराखे असत ते पारितोषिक लावत असत. त्यांना त्यांची इच्छा असते की आपल्या गावचा संघ जिंकावा. आपल्या गावामध्ये आपल्या गावातील जे खेळाडू खेळतात त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पारितोषिक लावावी. परंतु पारितोषिक लावतायत परंतु फलंदाज ते जिंकण्याचा प्रयत्न करत नाही. त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. आता शेवटचे निर्णायक चेंडू शिल्लक असतील ते 5 आणि 17 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. स्लोअर बऱ्याच काही सांगून जातात हे स्लोअर पद्धतीचे चेंडू. कधी कधी लवकर पीक देखील करतात फलंदाज आणि त्यावरती आक्रमण देखील केलं जातं. परंतु या सिंगलच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 26 या धावसंख्येवरती. शेवटचे 4 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. अजिंक्य अंतर आता वाढलंय पण त्याहीपेक्षा हा सामना बॅलन्स तेव्हाच राहिला असता जर का अगोदरच्या षटकातील शेवटच्या खराब चेंडूवरती मोठा फटका आला असता. तिथे चूक झाली आणि एक छोटीशी चूक शेवटपर्यंत विचार करण्यास भाग पडेल. धावा होतील यात शंका नाही पण कदाचित जर का अंतर राहिलं ना तर त्याच चेंडूचं राहू शकतं. शेवटचे 4 चेंडू 16ची गरज आहे. निर्णायक 4 चेंडू आहेत. आता 4 मध्ये 4 चौकार मारावेच लागतील. 4 मध्ये 2 षटकार 1 चौकार तुम्हाला मारायचं आहे आणि त्या धावा येतील का. स्ट्रोक जमावला होता. बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क देखील होता परंतु तितक्याच ताकदीचा मी तर म्हणेन क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जातात. शेवटचे आता 3 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. कॅल्क्युलेट बॅटिंग धावांचा पाठलाग करताना करावी लागते आणि तेच समीकरण चुकलं. मोठे फटके आले होते. सिंगल डबल्सला प्राधान्य दिलं नाही आणि कुठेतरी आता अंतर उरलंय 3-14चा. हा झेल होऊ शकला असं पण चेंडूला अडवण्यासाठी पसंती दर्शविले. जो फलंदाज आहे ज्यानं अद्यापर्यंत चांगली इनिंग पेश केले रितेश सुर्वे त्याच्यावरती आता सगळी दारोमदार आहे. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि 14 धावसंख्येची गरज. 3 मध्ये 14 करायचेच आहेत. जर इथून 3 मध्ये 14 आले नाही तर परतीचा प्रवास करावा लागेल. बल्लालेश्वर आली आंबिवली टीमला. चांगला चेंडू चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू होता. डॉट बॉल येईल. आता शेवटचे 2 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. अजिंक्य खरं तर सुरुवातीपासून या मॅच मध्ये टाळ्यांचा कडकडाट होता. इकडून पोसरी तिकडून आली आंबिवली दोघेही नजीकचे आहेत जवळचे आहेत आणि अशा वेळेला आपण बघतोय अखेर सुटकेचा निश्वास आता टाकला असेल तो पोसरी टीमनं. बॉल तयार. शेवटचे 2 बॉल 14 धावसंख्येची गरज. बॅक टू बॅक लगातारचा त्याच दिशेवरती चेंडूचे पैकी चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातो. यष्टीरक्षकाचा भेद घेणारा चेंडू डॉट बॉल येईल. 10 पलक स्थिरावेल ते 26 धावसंख्येवरती. शेवटचा 1 चेंडू आणि आता 14 धावसंख्येची गरज आहे. मॅच जशी संपेल ना मोपाडा टीम आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचाय मॅच संपल्यानंतर आणि सलामीची जोडी सज्ज करायची आहे ती अकोलवाडी टीमनं आणि हा सामना जिंकलाय पोसरी संघानं. हार्दिक अभिनंदन. नक्कीच आपण पाहतोय की पोसरी टीमनं हा सामना जिंकलाय. राजेश शोले